सपकाळांच्या वक्तव्यानं सुरू झालेला टिपू सुलतानवरचा वाद शमतो न शमतो तोच आता काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांचं एक वक्तव्य समोर येत आहे। छत्रपती शिवरायांचा आदर्श घेऊन टिपू काम करायचा असं विधान शाहू महाराजांनी केलंय। यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाची शक्यता आहे, कारण खुद्द त्यांचे चिरंजीव संभाजीराजे भोसले यांनी आजच्या दिवशी टिपूचं नाव कशाला घ्यायचं असं म्हटलेलं आहे। तर भाजपच्या नेत्यांनी अभ्यास करण्याचा देखील सल्ला दिलाय। त्याचबरोबर इतिहास अभ्यासकांनी शाहू महाराजांनी अभ्यासपूर्वक बोलावं असा सल्ला दिलाय। पाहूयात। अगदी काल परवाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवरायांची टिपू सुलतान सोबत तुलना केली आणि महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली। शेवटी सपकाळांना 2 दिवसानंतर का होईना पण आपण काय बोललोय याची उपरती झाली आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली। पण हा वाद शांत होत नाही तोच त्यांच्याच पक्षाचे खासदार शाहू महाराजांनी टिपू बद्दल वक्तव्य केलं। छत्रपती शिवरायांचा आदर्श समोर ठेवूनच टिपू सुलतानाने काम केलं असं विधान खासदार शाहू महाराजांनी केलंय, ज्यामुळे पुन्हा नव्या वादाची शक्यता आहे। विशेष म्हणजे शिवजयंती कार्यक्रमात सहभागी झाल्यावर त्यांनी हे वक्तव्य केलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे। तर दुसरीकडे शाहू महाराजांच्याच कुटुंबातल्या संभाजीराजे भोसलेंनी मात्र वेगळी भूमिका मांडली आहे। टिपूचा आणि आपला काय संबंध म्हणत शिवजयंतीच्या दिवशी नाव घ्यायचंच कशाला असा संतप्त सवाल संभाजीराजेंनी केलाय। छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही। आज 396 शिवाजी महाराजांची जयंती आहे। किती जोमाने किती मोठ्या दिमाखाने साजरी देशभरात नाही जगात आता होती आहे, आणि कुठल्या माणसाची तुलना करायची आपण आणि कोण आहे तो, आणि आज शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी मला नाव सुद्धा घ्यायचं नाही। एकीकडे शाहू महाराज शिवरायांचा आदर्श टिपू पुढे होता असं म्हणत टिपूचे गोडवे गात आहेत, तर दुसरीकडे संभाजीराजेंनी मात्र टिपूचं नाव घेण्यासही विरोध दर्शवलाय। त्यामुळे टिपू सुलतानवरून दोन्ही राजेंमध्येच एकमत नसल्याचं दिसतंय। तर दुसरीकडे भाजप नेत्यांनीही शाहू महाराजांच्या टिपू बद्दलच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय। शिवरायांचा आदर्श घेणारा कधीही मंदिरं तोडत नाही असं नवनाथ बन यांनी म्हटलं। या टिपू सुलताननी आपल्या असंख्य आया बहिणींवर अत्याचार केल्याचे पुरावे आहेत, इतिहास आहेत। असंख्य मंदिरं भग्न केली, तोडली, हे इतिहासामध्ये नोंदवलं गेलेलं आहे। जो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो तो कधीही मंदिरं तोडत नाही, कधीही आया बहिणींकडे वाकड्या नजरेनं बघत नाही। माननीय शाहू महाराजांना माझी नम्र विनंती आहे की आपल्याला कोणीतरी चुकीची माहिती दिली असेल, चुकीच्या त्या माहितीच्या आधारे आपण बोलत असाल तर कृपया इतिहासाची पानं पुन्हा एकदा चाळून बघा। टिपू सुलतानचा इतिहास हा काळा इतिहास आहे। टिपू सुलतानचा इतिहास हिंदूंना लुटणारा, हिंदूंवर अत्याचार करणारा, हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त करणारा आहे। त्यामुळं अशा इतिहासात नालायक असलेल्या टिपू सुलतानचा उदो करणं थांबवलं पाहिजे। आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत हे सर्वांना माहिती आहे, आणि अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्रातल्या आराध्य दैवताचं किंवा लाखो करोडो लोकांचे अनुयायी असले छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची तुलना टिपू सुलतान सारख्या व्यक्तीसोबत करणे हे कदापि या राज्यातला या देशातला नागरिक सहन करणार नाही। अशी पद्धतीची तुलना कोणीही त्या ठिकाणी करू नये। तर दुसरीकडे कालपर्यंत ज्यांच्या टिपू सुलतानवरील वक्तव्यानं गदारोळ झाला त्या सपकाळांनी आज मात्र यावर बोलण्यास नकार दिला। तसंच सुप्रिया सुळेंनीही प्रतिक्रिया देणं टाळलंय। असे वाद जेव्हा निर्माण होतात ना तेव्हा मला अरुण जेटली साहेब आठवतात। अरुण जेटली साहेब आम्हाला पार्लमेंटमध्ये सिनियर, आणि अरुण जेटली साहेब आम्हाला नेहमी सांगायचे की आपण असं करूया की आपण विनंती करूया मीडियाला की तुम्ही दाखवणं बंद करा, लोक बोलणं बंद करा। छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि त्यांच्या जयंतीच्या दिवशी त्यांना नतमस्तक होणं, त्यांना त्रिवार मुजरा करणं हेच आजचं औचित्य आहे।
त्यामुळे प्रतिबद्धता चंद्र जसा वाढत जातो तशीच कीर्ती वाढावी याकरता कार्यरत आपण राहूया, हेच माझं आव्हान आहे. मी त्यांना आज शिवाजी महाराजांना जयंती आहे, आज दिवशी या संदर्भामध्ये टिप्पणी करणं हे अयोग्य राहील, असभ्य राहील. मराठ्यांचं आणि टिपू सुलतानचं वैर काही लपून नाहीये. इतिहासातही त्याचे अनेक दाखले आहेत. टिपू समोर शिवरायांचा आदर्श असता तर टिपू सुलतान आणि मराठ्यांमध्ये युद्ध झालीच नसती. टिपू सुलतानने मराठ्यांवर आक्रमण करण्यासाठी अफगाणिस्तानच्या शासकाला पत्र लिहिलं नसतं. मराठ्यांच्या साम्राज्यावर टिपू सुलतान कधी उलटला नसता. धर्मांतर, मंदिरांचा विध्वंस त्याने केला नसता, असं इतिहास अभ्यासकांचं म्हणणं आहे. धार्मिक धोरण होतं, त्याच्यामध्ये तो पूर्णपणे फेल आहे किंवा त्याचं धार्मिक धोरण अतिशय अन्यायकारक आहे. ज्या 2 घटनाच फक्त आपण बघितली असेल, कुर्गची घटना बघितली असेल. कुर्ग या ठिकाणी आक्रमण केल्यानंतर त्यानं केलेल्या तिथं हिंदूंच्या कत्ली किंवा धर्मांतर आणि त्यानंतर असणारं मेलकोटे नावाचं जे गाव आहे तिथं 800 लोकांची केलेली हत्या, म्हणजे हे उदाहरण आहेत त्याची. जर आपण सारासार विचार केला तर तो महाराष्ट्राचा आदर्श होऊ शकत नाही. टिपू सुलतानला छत्रपती आदर्श असू शकत नाही, कारण जर तसं असतं तर त्याचं जे वर्तन असेल ते वर्तन जर आपण पाहिलं अन्यायकारक राहिलं नसतं. त्याच्या पराक्रमामुळं त्याने केलेलं जे काही वर्तन असेल तर ते वर्तन आपल्याला माफ करता येण्यासारखं नाही आहे. राज्याच्या राजकारणात टिपू सुलतानची काही दिवसांपासून सतत चर्चा आहे. कोणी टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करतंय तर कोणी टिपू समोर शिवरायांचा आदर्श होता असं सांगताय. पण योगायोगानं ही वक्तव्य कुठल्या इतिहास अभ्यासकांकडून नाही तर राजकारण्यांकडून येत आहेत. त्यामुळे इतिहास न वाचता कोणाच्या उदात्ती करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर का केला जातोय, हाच प्रश्न प्रत्येक शिवप्रेमीला पडलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.